अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री थेट स्वतः रुग्णालयात पोहोचले. आज झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या स्थळी मुख्यमंत्री गेले होते. तिथे आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरकडे परतत असताना गोंडखेडच्या बस स्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसले. त्या ठिकाणी अपघातामध्ये एक ट्रक आणि बाईकची धडक झाली. बाईकच्या सोबतच त्याचवेळी त्या ट्रकला एक सेंट्रो कार धडकली. त्या कारला एक बस धडकली. त्यात काही जण जखमी झाले. मात्र जो बाईक चालवत होता तो तरुण ट्रकखाली गंभीर अवस्थेत अडकला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होता. मात्र त्याला कोणी मदत करत नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि तो अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला त्या ट्रकच्या खालून काढायला लावलं. त्याचा पाय गंभीर असे जखमी होता. तिथे रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेमध्ये टाकून मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या तरुणाला रविनगर चौकातील सेनगुप्ताच्या रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली. तसेच इतर जखमी रुग्णांना या ठिकाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर त्या जखमी रुग्णांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी थांबला नसता तर तो गंभीर अवस्थेतील तरुणाच्या जीवाला बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली असती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी तत्परता दाखवून त्या रुग्णाला तिथून काढून रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात आणून दाखल केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.